लाडक्या बहिणींचा गुढीपाडवाचा सण धमाकेदारपणे साजरा होणार। बहिणींना गुढीपाडवाच्या आधीच पैसे मिळणार लाडकी बहीण योजनेचे। त्यासोबतच बहिणींना 3 योजनेचे पैसे देखील जमा होणार। लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी, अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की बहिणींना गुढीपाडवाच्या आधीच 3 योजनेचे पैसे देखील मिळणार आहे। आणि त्यासोबतच बहिणींना आता 72 तासाच्या आत 4 योजनेचे 30,000 रुपये देखील जमा होणार आहे। वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून कोणी योजनेचे 10,000 रुपये, कुठल्या योजनेचे 2100 रुपये, कुठल्या योजनेचे 1500 रुपये, अशा प्रकारे 30,000 रुपये बहिणींच्या खात्यात जमा होणार। आता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात 30,000 रुपये जमा होणार आणि गुढीपाडव्याच्या आधी कोणाला पैसे मिळणार, सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे। आता आपल्याकडे सरकारचा आर्टिकल आलं आहे आणि एकनाथ शिंदे सर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेमध्ये बैठक झाली। बैठकीमध्ये एक मोठा निर्णय पार पडला आहे की लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या आधी सर्व पैसे जमा करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली। बहिणींना 72 तासाच्या आत बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे असा आदेश देखील देण्यात आलेला आहे। सरकार बहिणींना एप्रिलच्या हप्त्याबरोबर 3 गिफ्ट देणार आहे। बघा, शासनाने 3 मोठे गिफ्ट देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। जसं तुम्हाला महिला दिनानिमित्त गिफ्ट तुम्हाला देण्यात येणार आहे, तसंच आता गुढीपाडवाला तुम्हाला 3 गिफ्ट मिळणार आहे। ज्याप्रमाणे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे सोबतच तुम्हाला आता 3 मोठे गिफ्ट सुद्धा मिळणार आहे। एप्रिलचा हप्ता बरोबर बहिणींना फक्त 1500 देऊन थांबणार नाही। बघा, आता आदित्यताई तटकरे काय म्हणाल्या, बहिणींना आम्ही फक्त 1500 रुपये देऊन थांबणार नाही, तर बहिणींना आता आम्ही विशेष प्रकारे अंतर्गत म्हणजे त्यांना आता पत्रकार परिषदेमध्ये त्यांची बैठक झाली, त्यामध्ये त्यांनी आता स्पष्टपणे सांगून दिलं की बहिणींना 1.5 लाख ते 2 लाख रुपयेपर्यंत आम्ही देणार आहोत। म्हणजे योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता 1.5 ते 2 लाख रुपयेपर्यंत तुमच्या खात्यात जमा करण्याचं आदित्यताई तटकरे या वर्षाच्या निमित्ताने तुमच्या खात्यात जमा होतील असं सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। आता 1.5-2 लाख रुपये कोणत्या योजनेचे असणार आहे, याच योजनेचे असणार आहे। लाडकी बहीण योजनेचेच तुम्हाला पैसे मिळणार आहे, पण यासोबतच तुम्हाला काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आला आहे की बहिणींना 1.5 लाख रुपये आम्ही देणार, 1.5 ते 2 लाख रुपये आम्ही नक्की देऊ, फक्त 1500 देऊन आम्ही थांबणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही, 1.5 लाख ते 2 लाख रुपयेपर्यंत बहिणींच्या खात्यात आम्ही जमा करणार 3 दिवसाच्या आत। बघा, फक्त येणाऱ्या 3 दिवसाच्या आत 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। तर दररोज 12 जिल्हे असणार आहेत। तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागणार ते पाहून घ्या। बघा, तुम्हाला पूर्ण यादी मी दाखवतो, या यादीमध्ये तुम्ही नाव चेक करू शकता की 3 दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। 36 जिल्ह्यांमध्ये आणि 12 जिल्ह्यांमध्ये, आज 12 जिल्ह्यात, उद्या 12 जिल्ह्यात, अशा प्रकारे 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। पूर्ण नावं वगैरे सांगितलं कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार। 12 तासाच्या आत तुम्हाला 4 मेसेज येणार आहे। बघा, आता तुम्हाला 4 मेसेज येणार आहे। 4 मेसेज कुठले असणार आहे ते सर्व मेसेज मी तुम्हाला सांगतो। पहिला जो मेसेज असणार आहे तो तुमचा 1500 रुपयाचा असणार आहे। तुम्हाला अशा प्रकारे एक मेसेज येणार आहे। पहिला मेसेज 1500 रुपयाचा असणार आहे, तर दुसरा मेसेज जो तुम्हाला येणार आहे तो 2500 रुपयाचा असणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी, 4 मेसेज तुम्हाला येणार आहे। दुसरा मेसेज 2500 रुपयाचा असणार आहे, तर तिसरा मेसेज 25,000 रुपयाचा तुम्हाला देण्यात येणार आहे। विशेष प्रकारचं जे अनुदान तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे 25,000 रुपये तुम्हाला तिसऱ्या मेसेजद्वारे तुम्हाला माहिती येणार आहे। चौथा मेसेज जर तुम्हाला आला म्हणजे समजून घ्या तुम्हाला गुढीपाडव्याला साडी मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी एक यादी तयार करण्यात आली आहे। त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला मेसेज येणार आहे आणि गुढीपाडव्याला तुम्हाला एक साडी देण्यात येणार आहे। चौथा मेसेज तुम्हाला साडीचा येणार आहे। एप्रिलचा हप्ता आता वाटप सुरू करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली। 3 वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहे। आता जे पैसे तुम्हाला वाटप होणारे, जे आता अनुदान वाटप होणारे, जे साडी वाटप होणारे, हे सर्व याद्या तयार करण्यात आलेल्या आहे। या यादीमध्ये बघा, या यादी कशा प्रकारे असणार आहे। पहिली जी यादी असणार आहे तुम्हाला 10 ते 25,000 रुपयाचं अनुदान तुम्हाला देण्यासाठी ती पहिली यादी तयार करण्यात आलेली आहे। 3 याद्या झालेल्या आहेत। त्यामध्ये 25,000 रुपयाच्या अनुदानासाठी दुसरी यादी तयार झालेली आहे। तिसरी यादी जी तयार झालेली आहे ती तुमची साडीची यादी असणार आहे। बघा, तिसऱ्या यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला साडी मिळणार आहे, तुम्हाला मेसेजसुद्धा येणार आहे। मेसेज आला तर तुमचं नाव या यादीमध्ये असेल। बघा, तुमचं नाव या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला मेसेज येणार आहे। अशा प्रकारे 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहे। 3 याद्यांमध्ये नाव कसं असणार आहे। आता तुम्हाला या 4ही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण विशेषपणे माहिती देणार आहोत की
कोणाला पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार नाही, त्यांनी कोणकोणते नियम ठेवलेले आहे, नियमांबद्दल पण सांगणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ते सुद्धा माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। एप्रिलचा हा हप्ता 3 विशेष योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता 4 नियम खूप महत्त्वाचे असणार आहे। एप्रिलचा हप्ता असो 3 विशेष योजनेचा लाभ मिळण्यासाठी आता खूप महत्त्वाचे 4 नियम अतिशय महत्त्वाचे असणार आहे। कोणते ते नियम असणार आहे? सगळे नियम आता शासनाने काढलेले आहे, एकही नियम ठेवलेला नाही, पण महत्त्वाचे फक्त 4 नियम म्हणजे तुम्हाला आता महत्त्वाचे 4 नियम त्यांनी ठेवलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती। विशेष प्रकारे फक्त 4च नियम ठेवण्यात आलेले आहे, सर्व सरसकट नियम काढून टाकलेले आहे। हे 4 नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं असते। सगळे नियम काढले, फक्त 4 नियम बाकी आहे। लाडक्या बहिणींना गुढीपाडवाच्या आधी सणाची भेट मिळणार। एप्रिलचा हप्ता आणि 3 विशेष योजनेचा लाभ मिळण्यासाठी 72 तास बहिणींना 3000 रुपये जमा होणार। बघा 72 तासाच्या आत तुम्हाला 3000 रुपये जमा होणार, तो सुद्धा तुम्हाला मेसेज येणार आहे। लाडक्या बहिणींना सणानिमित्त मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे। आता अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे, ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी देखील एक मोठी गुड न्यूज आलेली आहे, एक मोठी बातमी आलेली आहे। आता सर्व बहिणींना मिळणार। बघा आता हप्ता सर्व बहिणींना मिळणार, तुमच्याकडे 4 चाकी वाहन असो काय असो त्यासाठी एक विशेष प्रकारचं अपडेट आपल्याकडे आलेलं आहे। 4 चाकी वाहन बहिणींना आता विचार होणार। बघा ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे त्यांचा आता विचार होणार आहे। त्याचबरोबर बहिणींसाठी मोठं गिफ्ट जाहीर झालेलं आहे। तुम्हाला आता 1500 नाही तर 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे। म्हणजे तुम्हाला आता जो हप्ता वाटप होणार आहे तो 1500 रुपये नाही, तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज तुमच्या खात्यावर येणार आहे। तुम्हाला जर पैसे जमा होणार ते 3000 रुपये तुम्हाला जमा होतील। बहिणींनो तुम्ही आम्हाला ताकद दिली तर आम्ही तुमचे पैसे 2500 रुपये नाही तर 3000 रुपये त्यापेक्षा जास्त करू। बघा आता एकनाथदादा शिंदे यांनी काय म्हटलं आहे की तुम्ही आम्हाला ताकद दिली तर तुमचे पैसे आम्ही 2500 नाही तर तुमचे पैसे आम्ही 3000 करू, 3000 पेक्षाही जास्त आम्ही करणार आहोत। आणि यासोबतच आता आपल्याला महत्त्वाचे 4 नियम पाहून घ्यायचे असेल। पहिला कसा असणार आहे, एप्रिलचा जो हप्ता वाटप होणार आहे कोणाला मिळणार कोणाला मिळणार नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते 4 नियम आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कोणत्या बहिणींना 25000 रुपयाचं अनुदान मिळणार, कोणाला साडी मिळणार ते सुद्धा आपण पाहणार। एप्रिलच्या हप्त्यासाठी वेळापत्रक कसे असणार आहे ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। सर्वात अगोदर पहिलं आपण पाहूया एप्रिलचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही हे अगोदर आपण पाहून घेऊ। त्यानंतर आपण पाहणार आहोत एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते नियम ठेवण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण पाहूया। कोणत्या बहिणींना 25000 रुपयाचं अनुदान मिळणार आणि साडी सुद्धा देखील मिळणार ते सुद्धा आपण पाहणार आहोत। एप्रिलच्या हप्त्याचे वेळापत्रक कसे असणार आहे, कसं तुम्हाला पैसे मिळणार ते सुद्धा आपण पाहू। सर्व विशेष प्रकारचं आपण यामध्ये माहिती पाहणार आहोत। सर्वात अगोदर आपण माहिती पाहूया की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि कोणते ते नियम असणार आहे ते सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आता 4 नियमांपैकी पहिला जो नियम आहे तो सर्वात प्रथम जाणून घ्या, मग तुम्हाला टोटल 4 नियमांबद्दल माहिती देतो। सर्वात पहिला जो नियम आहे इथं पाहू शकता, सर्वात प्रथम जो नियम आहे तो म्हणजे लाडकी बहिणींसाठी घेतलेला आहे। ठीक आहे, आता लाडक्या बहिणींना ठीक आहे, आता लाडक्या बहिणींना नवीन वर्षापासून म्हणजे आता 1 एप्रिल पासून 2100 रुपये मिळणार आहे। बघा पहिला जो नियम घेण्यात आलेला आहे, पहिला जो नियम आहे तो 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, पण तोही 1च तारखेला तुम्हाला देण्यात येणार आहे। हा सर्वात प्रथम तुम्हाला बदल करण्यात आलेला आहे। आणि सोबतच दर महिन्याचे पैसे 1 तारखेला जमा होणार। बघा इथं सुद्धा आपल्याकडे आर्टिकल आलं आहे, दर महिन्याचे पैसे 1 तारखेला जमा होणार। आता बहिणींना वाट पाहायची अजिबात गरज नाही, सर्व बहिणींना 1 तारखेला त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि असा मेसेज देखील तुम्हाला येणार आहे, डिअर कस्टमर युअर पेमेंट गव्हर्नमेंट लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे असा मेसेज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, या निर्णयानंतर बघा या निर्णयानंतर महिलांना पैशांची म्हणजे हप्त्याची वाट पाहावं लागणार नाही। म्हणजे महिलांना पैसे किंवा हप्त्याची वाट पाहावं लागणार नाही। केंद्र सरकारने याचा पूर्णपणे मंजुरी दिलेली आहे। आता केंद्र सरकारने याला मंजुरी दिलेली आहे। सर्वप्रथम लाडक्या बहिणींना पैसे वाटप करा, तेही 1च तारखेला। यापुढे तारीख बदल झालेली नसावी, 1 तारीख आली की संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटप झाले पाहिजे। आता केंद्राने सुद्धा एक मोठा
निर्णय घेतलेला आहे। ठीक आहे। दुसरा निर्णय, आता दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे। दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठीच घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे बघा, आता तो कोणता निर्णय आहे, तो म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही, ठीक आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही अशा महिलांसाठी हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामध्ये त्यांनी काय घेतला निर्णय आपण पाहूया। अशा महिलांसाठी आता नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। बघा, आता या महिलांसाठी एक नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे काय होणार की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळत नाही अशा महिलांना या नियमामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील। ते कसं होणार आहे, त्यासाठी त्यांनी एक नवीन पोर्टल सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। ठीक आहे। आता म्हणजे बहिणींना आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। आता बहिणींना, ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नव्हता किंवा ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरूनही पैसे आलेले नाही अशा बहिणींना आता नवीन फॉर्म सुद्धा भरता येईल आणि नवीन पोर्टल सुद्धा ओपन करण्यात आलेला आहे 1 जानेवारीपासून। ठीक आहे। 1 जानेवारीपासून तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता। तुमच्यासाठी पोर्टल सुद्धा ओपन करण्यात आलेला आहे। ठीक आहे। याचा फायदा कसा तुम्ही घेऊ शकता, याचा फायदा अशा महिलांना होणार आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा मिळालेला नाही। बघा, भरपूर अशा महिला आहेत, त्यांच्या कमेंट येतात की सर आम्हाला 1 रुपये सुद्धा आलेला नाही, लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा आलेला नाही, किंवा अशा महिला असतात त्यांना 3500 रुपये आले, बाकीच्यांना 1500 रुपये आले, अशा काही महिला आहेत। अशा महिलांसाठी हे पोर्टल ओपन करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तुमचं काही दुरुस्ती करायची असेल, तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही तो रिसबमिट करू शकता। असं एक ऑप्शन येणार आहे पोर्टलवर आणि त्या पोर्टलद्वारे तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे, संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे 7500 आणि हा डिसेंबरचा 1500 रुपये असं टोटल तुम्हाला पैसे जमा होणार आहे। ठीक आहे। आता सर्वांसाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे। ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। ठीक आहे। आता तिसरा नियम आपण पाहूया की महिलांसाठी तिसरा नियम कोणता लागू केलेला आहे। तो तिसरा नियम जो लागू केलेला आहे तो सुद्धा लाडक्या बहिणींसाठी आहे। तिसरा जो नियम आहे तो म्हणजे महिलांना पिठाची गिरणी म्हणजे चक्की देण्याचा जो निर्णय होता तो आता मान्य झालेला आहे। आता केंद्र शासनाने, बघा, केंद्र शासनाने त्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे। म्हणजे सर्व महिलांना आचारसंहिता चालू असताना त्यांनी एक निर्णय घेतलेला होता की महिलांना पिठाची गिरणी म्हणजे घरकुट्टी जी म्हणतात तिला, चक्की, ते देण्यात येणार आहे। आता सर्व महिलांना देण्यात येणार आहे, फक्त त्यावर काहीतरी त्यांनी मान्यता नव्हती, पण आता मान्यता सुद्धा झालेली आहे। आता तुमच्यासाठी हा नियम लागू झालेला आहे की ज्या महिलांना, बघा, आता तुम्हाला जर चक्की मिळवायची असेल तर तुम्हाला हे काम करावं लागेल, तरच तुम्हाला चक्की देण्यात येणार आहे। ठीक आहे। ज्या महिलांना पिठाची गिरणीसाठी अर्ज केला होता, बघा, ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी अर्ज केला न होता, बघा, पिठाची गिरणीसाठी ज्यांनी अर्ज न केला होता आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। बघा, सर्व लाडक्या बहिणींना घरोघरी चक्की मिळणार आहे। आता म्हणजे ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरलेला नव्हता, आता अशा महिलांना देखील नवीन फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार आहे। नवीन पोर्टल ओपन करण्यात येणार आहे। पण ज्या महिलांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी, ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना भरायची गरज नाही, त्यांना ऑटोमॅटिकली त्यांच्या घरपोच, जसे की आता एक किट वाटप चालू आहे भांड्यांची, तसंच तुम्हाला पिठाची गिरणी सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणून बहिणींनी ताबडतोबपणे जसंही हा फॉर्म सुरू झाला लगेच पिठाची गिरणीसाठी अप्लाय करून द्या, जेणेकरून जसं तुम्हाला भांडे वाटप झाले तसंच तुम्हाला पिठाची गिरणी सुद्धा वाटप होणार आहे। असा तिसरा निर्णयाला सुद्धा मान्यता झालेली आहे। आता शेवटचा निर्णय पाहण्या अगोदर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चौथा नियम पाहू शकता तुम्ही। चौथा निर्णय आहे अन्नपूर्णा योजनेबाबत। आता अन्नपूर्णा योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, याला सुद्धा शासनाने मान्यता दिली आहे। आता जे अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये मिळत होते, बघा, तुम्हाला आतापर्यंत अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये मिळत होते, आता ते वाढून 3000 करण्यात आलेले आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्यांना 2500 रुपये येत होते आता अशा महिलांना 3000 रुपये देण्याचं त्यांनी
ठराव केलेला आहे आणि 3,000 रुपयेला सुद्धा मान्यता झालेली आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। फक्त गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला असावा तरच लाभ मिळणार। फक्त तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते फक्त तुमच्या नावावर असणे गरजेचं आहे, म्हणजे महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि अन्नपूर्णा योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला असावा। ठीक आहे, जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला 3,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, म्हणजेच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा लाभ तुम्हाला दिला जातोय। 500 रुपयाची यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे अन्नपूर्णा योजनेच्या यामध्ये। ठीक आहे, आता असं 4 नियम बदल करण्यात आलेला आहे। ठीक आहे, इथं लाडकी बहीण योजनेबद्दल असे महाराष्ट्र शासनाने नवीन नियम लागू झालेले आहे। ठीक आहे, महिलांसाठी या नियमांमुळे नक्कीच फायदा होईल। बघा आता महिलांसाठी या नियमांचा नक्कीच फायदा होईल। या 4 जे नियम लागू करण्यात आलेले यांचा फायदा महिलांना होणारच आहे आणि या नियमांचं आणण्याचं कारण म्हणजे महिलांचं सशक्तीकरण वाढवण्यासाठी हे 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। ठीक आहे, आता जे नवीन नियम लागू झाले आणि असं नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जी पण नवीन अपडेट येते महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात जी पण नवीन अपडेट येते सर्वात अगोदर पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।